एकुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना. बीडमध्ये बिनपगारी 18 वर्ष नोकरी करणाऱ्या शिक्षकाची फेसबुक पोस्ट करून आत्महत्या. पगार मागितल्यावरती संस्था चालकांनी फाशी घ्यायला सांगितल्याची चिठ्ठी. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांची ट्विटद्वारे कैफियत. राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता. दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवरती होणार बैठक. अठरा वर्ष नोकरी करूनही दमडीही न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजेंवरून अंजली दमानिया आक्रमक. चिठ्ठीतील नावांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा. तक्रार नसल्यामुळे पोलीस हतबल, अधीक्षकांचा दावा. औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा. 17 मार्चला आंदोलन तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर. कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी तर औरंगजेबाला कुठे काढलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर. देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेने सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका. मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण. मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे 2 तुकडे करतील अशी भीती. साताऱ्यातल्या शिरवळमध्ये हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. दोघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार. बीएमसी कर्मचाऱ्यांना 12 लाखात मिळणार माहुलमध्ये घर. 4700 घरांसाठी लॉटरी. उद्यापासून अर्ज. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर स्वागत. भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत. विधान परिषदेमध्ये भाजपच्या वाट्याला 3 जागा निश्चित आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे अशी भाजपच्या उमेदवारांची नावं आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर